वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा बघितले, पाठ बघितले, गद्य पद्य उपयोजित लेखन व्याकरणही बघितलं, कथा बघितलं. या सगळ्यानंतर जो अगदी शेवटचा टप्पा व्याकरणाच्या पुढचाच जो अतिशय भाग आहे तो म्हणजे निबंध लेखन, जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण बोर्डामध्ये 12वी बोर्डामध्ये हे 5 प्रकारचे निबंध येतात आणि अर्थात त्यापैकी तुम्हाला फक्त एकच कुठेतरी एक सोडवायचं आहे, एकच तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. पण हे निबंध अटेम्प्ट करताना 10 मार्कांचा विचार करता निबंध तेवढं लिहिणं किंवा ते तेवढं विस्तृत व्यापक असणं हे गरजेचंच आहे. एक साधारणपणे 300 शब्दांची मर्यादा असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे 300 शब्द जवळजवळ शेवटचा टप्पा असतो निबंधाचा, आणि म्हणून अर्धा तास किंवा अर्धा पाऊण तास तरी या निबंधाच्या शेवटच्या एका सेक्शनसाठी, विभागासाठी आपण दिला पाहिजे. त्यामुळे निबंध लेखनामध्ये एकूण 5 प्रकार कुठले असतील तर वर्णनात्मक निबंध पहिला प्रकार आहे, दुसरा म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक, तिसरा म्हणजे आत्मवृत्तात्मक आणि चौथा कल्पनाप्रधान, शेवटचा 5वा म्हणजे वैचारिक निबंध. आता हे जे 5 प्रकार आपण जे बघितले, या 5 प्रकारांमधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक निबंध. आता यामध्ये कशा प्रकारचे निबंध येईल तर वर्णनात्मक, एखाद्या गोष्टीचं वर्णन करून लिहायचं तुम्हाला. म्हणजे आमच्या शाळेची सहल असेल, एक काही उदाहरण फक्त घेऊया आपण. आमच्या शाळेची सहल असेल किंवा तुम्ही पाहिलेला एक स्वागत समारंभ, तुम्ही पाहिलेला एक सोहळा, किंवा तुमच्या लहानपणी बालपण तुमचं कसं होतं की वगैरे, किंवा तुमच्या बालपणात पाहिलेला एखादा छोटासा अपघात, हे जे काही असे जे निबंध असतात जे तुम्ही आधी बघितलेलं आहे आणि त्याचं वर्णन करून तुम्हाला लिहायचं आहे, अशा प्रकारचे निबंध किंवा असे विषय या वर्णनात्मक निबंधामध्ये येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आता व्यक्तिचित्रणात्मक यामध्ये व्यक्तिचित्रण, त्या पर्सनचं, त्या व्यक्तीचं एक पूर्ण लेखाजोगा किंवा त्याचं प्रतिबिंब तुम्हाला तुमच्या लेखनाच्या माध्यमात तुम्हाला प्रकट करायचं आहे. मग ते कुठलेही असेल, की माझे शेजारी असेल, माझी आजी असेल, माझे आजोबा असतील, किंवा माझा आवडता अभिनेता असेल, किंवा माझी आवडती गायिका, हे जे कुठलाही जो एखादा कुठला पटू असेल, खेळाडू असेल, सचिन तेंडुलकर असेल उदाहरणार्थ, किंवा गायिका, थोर गायिका लता मंगेशकर असतील, ह्या कुठल्याही अशा प्रकारचे फक्त व्यक्तिचित्रणात्मक. पण हे लिहिताना तुम्हाला त्या व्यक्तीविषयी माहिती असणं गरजेचं आहे. कारण उगाचच काही लिहून तिथे येणं हे चुकीचं आहे. कारण त्या व्यक्तीला तेवढा तो सन्मान असतो, तो आदर असतो, आणि ते तेवढं जाणणं, ती व्यक्ती जाणून घेणं, त्या व्यक्तीचं जे महत्त्व आहे, व्यक्तिमत्व, ते पूर्ण इथे जाणून घेणं, त्याचा कस लागणं हे जास्त गरजेचं आहे. तिसरा जो शेवटचा जो मुद्दा आहे, निबंधाचा प्रकार आहे, तो म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. आता मी म्हणेल या 5पैकी एक जास्त सौष्ठवपूर्ण, सौंदर्यपूर्ण, किंवा ज्याला अधिक मार्क आहेत, किंवा मार्क म्हणण्यापेक्षा जो निबंधाचा प्रकार असा की जो एक्झामिनर आहे, जो परीक्षक आहे, तो थोडा आकर्षित होतो, किंवा त्याला थोडं एक काय बोलू शकतो आपण, तिथे मार्कांचा गुण मिळण्याचा अधिक वाव असतो, तो म्हणजे हा प्रकार आत्मवृत्तात्मक निबंध. आता आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये कुठले प्रकार येऊ शकतात तर अशी जी गोष्ट जी तुम्हाला सजीव करायची आहे, किंवा एखादी सजीव गोष्ट पण तुम्हाला त्याचं मनोगत तुम्हाला मांडायचं, त्याचं विश्लेषण तुम्हाला प्रकट करायचं आहे. बरे कुठलं असेल, मी पृथ्वी बोलते, मी शेतकरी बोलते, शेतकऱ्याचं मनोगत, एखाद्या छत्रीचं मनोगत येऊ शकतं, बाकाचं तुमचं बेंच असेल शाळेचं, त्याचं मनोगत येऊ शकेल, शाळेची घंटा बोलते असं तुम्हाला दाखवायचं आहे, पुस्तकाचे मनोगत असंही येऊ शकेल तुम्हाला, किंवा एक पृथ्वीचं असेल, सूर्याचं मनोगत असेल, मी रस्ता बोलतोय असंही असेल मनोगत. ते प्रत्येक प्रकारातला आशय तुम्हाला, त्यांच्या भावना तुमच्या लिखाणातनं, तुमच्या लेखणीतनं तुम्हाला मांडायच्या आहेत. त्यामुळे हे मांडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की निर्जीव गोष्टीला सजीव करायचं आहे. हे लिहित असताना तुम्हाला काही गोष्टी ज्या अशा आहेत की जे थोड्या प्रगल्भतेने मांडायच्या, थोड्या मॅच्युअरली मांडायच्या आहेत. कारण बाळभूतपणे लिहिलं, थोडंसं वेगळ्या ह्याच्यातलं लिहिलं लिखाण, तर ती भाषाशैली पटकन कळून जाईल की चाइल्डिश थोडं लिखाण आहे, किंवा ते थोडं बाळबोध आहे. तर तसं न लिहिता थोडं जरा वरच्या दर्जाचं, आणि इथे भाषेचा कस, भाषेची कसोटी ही जास्त महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जे लिखाण करताय ते तेवढ्या दर्जाचं, तेवढ्या विचारांचं असलं पाहिजे, तेवढे विचार तुमचे सक्षम, तेवढे प्रगल्भ असले पाहिजेत. तर त्या परीक्षकाला पण वाटून दिसून येतं की बाबा ह्याने जो विचार मांडला थोडा वेगळा आहे. आणि वेगळे पण निबंधामध्ये तुम्ही जेव्हा लिहिणार सुरुवात
करणार तेव्हा त्या निबंधातलं, त्या आशयातलं, त्या मजकुरातलं ते जे काही तुम्ही त्याच्या भावना मांडाल त्या भावनेमध्ये थोडं वेगळेपण द्या. थोडे कवी कल्पना आल्या तरीही चालतील, काही हरकत नाही. कुठल्याही शाब्दिक कोट्या आल्या तरी चालतील, म्हणी आल्या तरीही चालतील, वाक्प्रचार आले तरीही चालतील. इथे तुम्हाला पूर्णपणे वाव आहे. त्यामुळे आत्मवृत्तात्मक असेल किंवा आणखी कोणतं मगाशी वर्णनात्मक असेल, व्यक्तिचित्रणात्मक असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये भाषाशैली हा अतिशय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इथे तुम्हाला भाषा तुमच्या पद्धतीने वापरायची आणि तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य आहे. अलंकारिकता चालेल, अर्थ तेवढेच सक्षम असू दे, भाषेतील जे शब्द आहेत ते तेवढेच तुमचे प्रभुत्व असणारे शब्द असू देत. आणि जेव्हा असे सगळे शब्द येतील तेव्हा ते लालित्यपूर्ण असं लिखाण होईल. आणि हे ललित लेखन या एका दृष्टीने तो परीक्षक जेव्हा वाचेल तेव्हा गुणांचा मार्क वाढण्याचा अधिकाधिक चान्स असतो, अधिकाधिक संधी असते तिथे. त्यामुळे आत्मवृत्तात्मक निबंध लिहित असताना तुम्हाला ते जी निर्जीव गोष्ट जी काही असेल किंवा शेतकऱ्याचं असेल ती त्याची जी दाहकता असेल, त्याच्या ज्या भावना असतील, त्याची जी वेदना असेल, जे काही असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू तुम्हाला मांडायच्या. दोन्ही बाजूंचं विश्लेषण तुमच्या निबंधामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कल्पनाप्रधान निबंध. आता कल्पनाप्रधान निबंधामध्ये काय येऊ शकेल? फार फार तर एकतर सूर्य नाहीसा झाला तर, इंटरनेट बंद झालं तर, परीक्षा नसत्या तर, मोबाईल नसते तर, वृत्तपत्र संपायला गेली तर किंवा वृत्तपत्र बंद पडली तर, अशा प्रकारचे येऊ शकेल. किंवा आई संपावर गेली, असे कुठलेही येऊ शकेल. मी पक्षी झालो तर, मला पंख असते तर. ही कल्पना आहे. त्यामुळे ते कल्पनारम्यतेला पूर्णपणे वाव आहे. तुम्हाला जे जे तुमच्या मनामध्ये येत आहे, जे जे विचार, ज्या ज्या भावना, ज्या ज्या कल्पना तुमच्या मनामध्ये येत आहेत, ज्या ज्या जाणीवा ज्या प्रकट आहेत त्या वेळेला हे सगळं येऊ दे यामध्ये. कारण 10 मार्कांचा निबंध लिहायचा आहे आणि 10 मार्क 300 शब्द आणि 10 मार्क हे अतिशय महत्त्वाचं आहे. 300 शब्दमर्यादा आहे. त्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगानेच लेखन करायचं आहे. साधारणपणे 2.5-3 पानं भरलीच पाहिजे, तेवढा वेळ नसतो, पण किमान 2 ते 2.5 पानं भरणं अतिशय गरजेचंच आहे. तर तुम्ही कुठेतरी 8, 7, 8, 9 इथपर्यंत जाऊन 10 मार्क मिळणं थोडं कुठेतरी अशक्य आहे. कारण मराठीमध्ये निबंधासाठी किमान 10 पूर्णच्या पूर्ण मार्क देणं शक्य नाही येते. पण तरी पण किमान 8-9 पर्यंत पोहोचायचं असेल आणि इतकं परफेक्ट असेल तरी 9.5 मिळायला हरकत नाही आहे. त्यामुळे 10 पैकी अर्धा मार्क तुमचा कापू शकतो परीक्षक, पण परफेक्ट असेल, कुठेच चान्स नाही आहे मार्क कापण्याचा, तर 9.5 मार्क हमखास मिळू शकतात. त्यामुळे कल्पनाप्रधानमध्ये असे जे कुठले निबंध असतील हे निबंध तुमच्या कल्पनारम्यतेला वाव देणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या इमॅजिनेशन, ज्या ज्या आयडियाज तुमच्या मनामध्ये येतात त्या सगळ्या उतरवा तुमच्या कागदावरती. पुढचा शेवटचा प्रकार म्हणजेच वैचारिक निबंध. आता या वैचारिक निबंधामध्ये आता इथे कसं आहे, इथे थोडी फॉर्मल लँग्वेज वापरायची, औपचारिक भाषा वापरायची. इथे थोडं अलंकारिकता, थोडं जे काही लालित्य वगैरे थोडं कमी येऊ दे. कारण ही वैचारिक मांडणी असेल तुमची. त्यामुळे ते थोडं भाषेतली औपचारिकता, भाषेतली वस्तुनिष्ठता, भाषेतले एक जो सोपेपणा आहे तो इथे यायला पाहिजे. आता इथे कुठले विषय अपेक्षित आहेत? तर एक प्रकारे मोबाईल शापकी वरदान किंवा विज्ञान एक चांगला मार्ग, स्त्री समाजाचा कणा असा विषय येऊ शकतो. किंवा अंधश्रद्धा, समाजाला लागलेला एक शाप असा विषय येऊ शकतो. पाण्याचे महत्त्व किंवा जीवनाचं महत्त्व काय, जीवनामध्ये कसं राहायला वगैरे असे विषय येऊ शकतात. किंवा संगणकाचे आजच्या युगातील असणारे महत्त्व किंवा तरुण, आजच्या 21व्या शतकातील तरुणाचे स्थान काय असं येऊ शकतं. असे कुठल्याही स्वरूपाचे तुम्हाला येऊ शकतात, पण ते वैचारिक पातळीवरचे असायला पाहिजे. तिथे जे सत्य आहे, जे आजचं वास्तव काय आहे, समाजाचं काय घडतंय, काय सुरू आहे समाजामध्ये, ते तुम्हाला मांडणं तिकडे अपेक्षित आहे. कारण वैचारिक निबंध हा यासाठीच आहे की तिथे तुम्हाला फक्त जे सत्य आहे, जे वस्तुनिष्ठता आहे, जे म्हणून वास्तव आहे ते वास्तववादी अंगाने मांडायचं आहे. समजा एक स्त्री समाजाचा कणा असा विषय असेल तर आजच्या जे स्त्रीविषयक समस्या काय असतील, स्त्री ही आधी कशी होती, आता कशी आहे, तिचं बदललेलं जे भावविश्व ते कसं आहे, कुठून ते कुठपर्यंत येऊन पोहोचली ती, तिची प्रगतीची दिशा कशी, तिची वाटचाल कशी, तिचं भविष्य कसं आहे असं येऊ शकेल. मराठी भाषेचा विषय असेल अभिजात मराठी असं पण येऊ शकेल विषय, कारण नुकताच मराठीला अभिजात दर्जा मिळाला मागच्या वर्षी. त्यामुळे तोही विषय येणाऱ्या परीक्षांमध्ये येऊ शकतो. तो विषय कशाप्रमाणे असू शकेल तर मराठीचं आधी असणारं जे रूप होतं, तिचं जे एक प्रतिबिंब होतं, याची जी प्रतिमा होती ती कशी होती आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ती कशी आहे, किंवा भविष्यातील दिशा
मराठीच्या बाबतीतली कशी असेल आणि या सगळ्यामध्ये आपली एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून आपली भूमिका काय असेल, एक मराठमोळा माणूस म्हणून आपली भूमिका काय असेल, संस्कृती आली यामध्ये, यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य आलं, माय मराठीचा इतिहास आला, भाषेविषयीचा इतिहास आला, या मराठीच्या अभिजाततेसाठी कोणी कोणी म्हणून प्रयत्न केले त्यांची नावं यायला पाहिजे यामध्ये. मग ते हरी नरके असतील, ज्ञानेश्वर मुळे असतील किंवा आपले भालचंद्र नेमाडे असतील, ह्या सगळ्या लेखकांची नावं या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. सदानंद मोरे असतील, सगळे लेखक येऊ दे. मराठी भाषेच्या विषयीची जी अस्मिता आहे, जे तिचं मोठेपण आहे, जी तिची थोरवी आहे, ती कशी आहे, मराठी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचली आहे, तिचा विस्तार कसा आहे, तिचं व्यापकत्व कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं इथे उहापोह यायला पाहिजे. तर तुमचा निबंध 8-9 मार्कापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि जेव्हा असे सगळे मुद्दे जेव्हा येतील तेव्हा खऱ्या अर्थाने निबंधाला एक चांगला वाव मिळेल, कारण तिथे तुमचा स्कोरिंग पॉईंट असतो, स्कोरिंग चान्स असतो तिथे. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे निबंधाचा, त्यामुळे इथे एक काळजी घ्यायची की सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर या एका वेगळ्या विभागासाठी तुम्हाला अधिकाधिक वेळ द्यायचा आहे, कारण 10 मार्कांचा विचार करता तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही 10 पैकी 5 वगैरे असे गुण प्राप्त करणं थोडं कुठेतरी कमीपणाचं आहे, त्यामुळे तुमचा स्कोर डाऊनफॉल होऊ शकतो तिथे. पण 5च्या पुढे जाऊन 8पर्यंत पोहोचणं हे खरं एक मोठेपण आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सगळ्या अंगाने त्या निबंधाला, त्या विषयाला न्याय द्याल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा निबंध 8-9 मार्कापर्यंत जाऊन निश्चित जाऊन पोहोचतो. त्यामुळे अशा प्रकारे हे विषय येऊ शकतात. आणखीच कोणते असे विषय आमच्यापर्यंत येऊन पोहोचले तर आम्ही आमच्या या चॅनलच्या मार्फत नक्की आपल्यापर्यंत पोहोचवू. तसे एक चॅटबॉक्समध्ये आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तशी एक लिंक किंवा त्याचा जो काही संदर्भ असेल तो संदर्भ तुमच्यापर्यंत पोहोचवूच. त्यामुळे निबंधाची तयारी करताना हे सगळे मुद्दे लक्षात घ्या, त्याचं आकलन चांगल्याप्रमाणे करा, ते नक्की विचारात घ्या आणि जे म्हणून तुम्हाला जे सुचते ते सगळं तुमच्या कागदावरती उमटू देत. त्यामुळे आज जे हे निबंधाचा जो प्रकार होता, अशाप्रमाणे आणखी कुठले संदर्भ असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचवूच. पण हे जे काही अपेक्षित होते ते सगळे सांगितलेलेच आहेत. कुठेतरी लिहून ठेवा आणि त्याची उजळणी करूया. भेटूयात पुढच्या एका भागाकडे.